आज मी तुम्हाला झटपट अशी चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 2 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत, असे एकदम चॉपरला बारीक कापून घेतलेले आहेत। थोडेसे मोठे कापले तरी पण चालू शकतात आणि बारीक कापले तरी चालू शकतात। हे टाकून घेऊया। एक मीडियम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे, ते पण बघा अशा पद्धतीने चॉपरलाच मी बारीक केलेला आहे। तुकडे करून तुम्ही छोटे छोटे केले तरी पण सुरीनं चालू शकतं। ह्या चमच्यानं कैरी खिसून घेतलेली आहे, बघा कच्ची कैरी आहे। चमच्याच्या मापाने एकच चमचा घेतलेली आहे। जर कच्ची कैरी तुमच्याकडे जर नसेल तर अर्धा लिंबाचा रस जरी टाकला तरी चालेल, किंवा अर्धा चमचा आमचूर पावडर टाकली तरी पण चालेल। ह्या टाकायचे आपल्याला कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि त्या टाकायचे शेंगदाणे बघा भाजून कुटून घेतलेले, तसे मोठे मोठे 2 चमचे आपल्याला टाकायचे। आता ह्यातले काय आहे माहिती आहे का, ह्यातली तुम्हाला एखादी गोष्ट जर आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालेल। तडका पॅन गरम करायला ठेवलेला आहे, त्यात आपल्याला एकदम थोडंसं तेल टाकायचे। आपण जे चमच्याने जेवतो ना, तो एकच चमचा आपल्याला तेवढंच तेल टाकायचं आणि गरम होऊन देऊया। तेल बघा गरम झालेलं आहे, तर एक चिमूटभर फक्त आपल्याला जिरं घ्यायचं आहे। बघा जिरं चांगलं भाजलं की त्याच्यामध्ये 2 पाकळ्या फक्त लसणाच्या घेतलेल्या आहेत, मोठ्या आकाराच्या आहेत। थोडासा कढीपत्ता आणि ह्याच्यामध्ये एक छोट्या आकाराची मिरची बघा एकदम बारीक कापून घेतलेली आहे। आता हे पहिलं परतून घेऊया, जेणेकरून लसणाचा पण रंग चेंज झाला पाहिजे। बघा असा लसूण पण आपला चांगला भाजला गेलेला आहे। गॅस आता मी बंद करणार आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा मिरची पावडर, तिखटवाली पण आहे आणि कलरवाली पण आहे। गॅस बंद केलेला, तर हे मिक्स करून घेऊया आणि आता आपण हे टाकून घेऊया। आता हे आपल्याला वतून घ्यायचं आहे आणि ही लगेच आपल्याला मिक्स करायचे। ओतलं की लगेच मिक्स करायचं, सगळीकडून एकसारखं झालं पाहिजे। म्हणजे मिक्स करून घेतलेलं आहे बघा, अशा पद्धतीने मिक्स करायचं, एकजीव झालं पाहिजे, म्हणजे त्याची चव छान लागते। आता जेव्हा आपण तडका देतो ना त्याला तेलामध्ये, तर पहिले थोडंसं चिमूटभर हिंग जरी तुम्ही टाकलं तरी पण चालू शकते। मस्त असं करून बघा। काय होतं माहिती आहे का, गरमीच्या दिवसात जेवण बिलकुल जात नाही, पाणी पिऊन पिऊनच असं पोट भरतं। तर असं काहीतरी करायचं की जेवताना 2 चमचे जरी घेतलं हे, तर आपल्याला पोटाला म्हणजे व्यवस्थित आणि चवीला पण चांगलं लागतं, पोटभर जेवण जातं। तर तुम्ही अशा पद्धतीने करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।